ग्रहांचे संकेत, भविष्याचे चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, खरं सांगू, गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या मनात एकच प्रश्न वारंवार येत असेल. मी इतकी मेहनत करतोय पण माझ्याच नशिबी काय हे असं? माझ्या नशिबाची वेळ कधी येणार? कधी काम छान सुरू असतं आणि अचानक सगळं थांबतं. कधी संधी अगदी जवळ येते पण हातातून निसटून जाते. वृश्चिक राशीची एक गोष्ट मला नेहमी जाणवते, तुम्ही हार सहसा मानत नाही. बाहेरून शांत दिसता पण आतून प्रत्येक फेल्युअरशी स्वतःच लढत असता. पण आजचा ऑगस्ट काही वेगळाच संकेत देतोय. 17 ऑगस्ट नंतर सूर्य करिअरच्या भावात प्रवेश करतोय. करिअरचा भाव आहे 10वा आणि भाग्यस्थानातील गुरु या बदलाला भक्कम साथ देत आहे. याचा अर्थ तुमच्या प्रयत्नांना आता दिशा मिळू शकते. हा ऑगस्ट फक्त वाट पाहण्याचा महिना नाहीये, हा योग्य संधी ओळखून तिला पकडण्याचा महिना आहे. चला आता सविस्तर पाहूया. सर्वात आधी करिअर बद्दल, कारण या महिन्याची सर्वात मोठी सकारात्मक बातमी याच क्षेत्राशी संबंधित आहे. 17 ऑगस्ट नंतर सूर्य 10व्या भावात प्रवेश करतोय. ग्रहांची स्थिती पाहता बऱ्याच वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ टर्निंग पॉइंट ठरू शकतो. जर तुम्ही नोकरी करत असाल तर नवीन जबाबदारी, वरिष्ठांचं कौतुक किंवा प्रमोशनची संधी मिळू शकते. जर व्यवसाय करत असाल तर नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा मोठ्या व्यवहाराची शक्यता निर्माण होऊ शकते. याच काळात 5 ऑगस्ट नंतर बुध भाग्यस्थानात प्रवेश करतोय. त्यामुळे संवाद, नियोजन आणि महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतात. पण एक गोष्ट विसरू नका, नशीब दार उघडू शकतं पण त्या दारातून आत चालत जायचं की नाही हे मात्र तुम्हालाच ठरवावं लागतं. आता आरोग्य बघूया. एक महत्त्वाचा इशारा हा घाबरण्यासाठी नाहीये, वेळीच सावध राहण्यासाठी आहे. 3 ऑगस्ट नंतर मंगळ अष्टम भावात प्रवेश करतोय आणि मंगळ तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर थोडासा जाणवू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यासारखी वाटू शकते. घसा दुखणं, सर्दी, डोकेदुखी किंवा अनावश्यक थकवा जाणवू शकतो. म्हणून खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. रात्री पुरेशी झोप घ्या आणि घाई टाळा. वाहन चालवताना, प्रवास करताना किंवा मोठा निर्णय घेताना एक क्षण थांबा, विचार करा, कारण कधी कधी एक छोटीशी चूक मोठी अडचण निर्माण करू शकते. आता विद्यार्थ्यांसाठी, जर तुम्ही विद्यार्थी असाल तर हा भाग तुमच्यासाठी आहे. हा महिना मेहनतीची परीक्षा घेईल, कारण शनी पंचम भावात आहे. म्हणून यश सहजासहजी मिळणार नाही, पण जो सातत्य ठेवेल, शिस्त पाळेल आणि प्रामाणिकपणे अभ्यास करेल त्याला यश नक्कीच मिळू शकतो. याचवेळी गुरुची शुभदृष्टी तुमच्या ज्ञानाला मजबूत आधार देत आहे. म्हणून प्रवेश, मुलाखत किंवा महत्त्वाच्या परीक्षांमध्ये चांगले परिणाम दिसण्याची शक्यता आहे. फक्त एक गोष्ट करा, दुसऱ्यांशी तुलना करणं सोडा. तुमची खरी स्पर्धा कालच्या स्वतःशीच असायला पाहिजे. आता प्रेम आणि मॅरेज लाईफ, जर गेल्या काही महिन्यात नात्यात दुरावा आला असेल तर या महिन्यात संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो. जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. पण शनीचा प्रभाव छोट्या गोष्टींनाही मोठं रूप देऊ शकतो. म्हणून अहंकारापेक्षा संवादाला जास्त महत्त्व द्या. लक्षात ठेवा, प्रत्येक वाद नातं संपवण्यासाठी नसतो. काही वाद नातं अधिक मजबूत करण्यासाठी असतात. मॅरेज लाईफमध्ये 17 ऑगस्ट नंतर जोडीदाराच्या करिअर किंवा आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. पण मंगळामुळे राग, चिडचिड किंवा हट्टीपणा वाढू शकतो. जिंकण्याचा प्रयत्न करू नका, नातं जपण्याचा प्रयत्न करा. एक शांत संवाद मोठा वाद टाळू शकतो. तर मित्रांनो, एका वाक्यात सांगायचं झालं तर ऑगस्ट 2026 वृश्चिक राशीसाठी संधी आणि जबाबदारी दोन्ही घेऊन येत आहे. विशेषतः 17 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात सुवर्ण भविष्याचा सूर्योदय होण्याची खूप चांगली शक्यता दिसत आहे. पण हा सूर्योदय फक्त ग्रहांमुळे होणार नाही, तुमच्या मेहनतीमुळे, योग्य निर्णयामुळे आणि स्वतःवर ठेवलेल्या विश्वासामुळे तो अधिक उजाळेल. म्हणून या महिन्यात 3च गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. घाई करू नका, योग्य संधी ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण ग्रह दिशा दाखवतात, पण त्या दिशेनं चालायचं की नाही हे मात्र आपल्यालाच ठरवावं लागतं. आता एक छोटीशी गोष्ट नक्की करा, या ऑगस्ट महिन्यात तुम्ही सर्वात जास्त कशाची वाट पाहता? नवीन नोकरी, प्रमोशन की व्यवसायातील प्रगती की आर्थिक स्थैर्य? तुमचा अनुभव इतर वृश्चिक राशींच्या व्यक्तींनाही उपयोगी पडू शकतो.
म्हणून कॉमेंटमध्ये नक्की लिहा. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.